धारकांचा मुद्दा घ्या. अभियोग्यता धारकांचा मुद्दा काय की आज हजारो नाही तर लाखो अभियोग्यता धारक फक्त नोकरीच नाही मागत आहेत, तो आपल्याला न्याय मागत आहे की हे महाराष्ट्र शासन, हे महाराष्ट्र सरकार मायबाप आम्हाला तुम्ही न्याय द्या हो. जे ज्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास केला ना ते अजूनही वाट पाहत आहेत, चातक पक्षासारखी वाट पाहत आहेत की कधी आहे ना पावसाचा थेंब पडतो आणि मी वरच्या त्याला झेलतो, कधी शिक्षक भरती सुरू होते आणि कधी मी शिक्षक होतो. होय मी शिक्षक होणारच, हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो ना, तेच अभिमानानं तुम्हाला शिक्षक होणार हे मी तुम्हाला देखील सांगितलं होतं. पण आज सिस्टीम मध्ये जे आहेत टिकून है ना, बघा ना 4-4, 5-5 वर्ष झाले मोठ्या शहरात राहून तयारी करत आहे आणि अजून मी शिक्षक झालो नाही पण मला शिक्षक व्हायचंय अशी आस लावून बसलेला अभियोग्यधारक आज सिस्टीम ट्रान्सपरंट आहे की नाही याच्यावर त्याच्या मनामध्ये भीती निर्माण होत आहे की जर NTA सारख्या परीक्षेमध्ये हे होते तर माझी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी ही सिस्टीम ट्रान्सपरंटली राबवली पाहिजे, याच्यामधला रोड मॅप जाहीर झाला पाहिजे, 100% भरती झाली पाहिजे. जर जागा रिक्त आहेत, शाळा रिकाम्या आहेत, विद्यार्थी शिक्षकाची वाट पाहत आहेत आणि इथे शिक्षक होण्याची अभियोग्यता धारक करलेला जो अभियोग्यता धारक आहे तो देखील जॉबची वाट पाहत आहे, मग त्याला जॉबवर का घेतलं जात नाही? कंत्राटी शिक्षक का भरले जातात? प्रामाणिक राहून अभियोग्यता धारकांनी चुका केल्यात का? प्रमाण नाही तर लाखो अभियोग्यता धारक आहेत जे विद्यार्थ्यांनी घर विकून, काही विद्यार्थ्यांनी घर विकून त्यांनी अभ्यास केला, शेती गहाण ठेवली, अक्षरशः काहींनी आईचे दागिने विकलेत, पण डोळ्यात त्यांचे एकच स्वप्न होतं ते म्हणजे शिक्षक व्हायचं. नीटच्या विद्यार्थ्यांचा पेपर फुटला म्हणजे 2 वर्ष वाया गेली. तुमचे आई वडील नोकरीवर आहेत, तुम्हाला लाखो रुपये लावायला ते तयार आहेत म्हणून तुम्हाला प्रॉब्लेम नाही आणि गोरगरिबांचं आम्हाला काही घेणं देणं नाही. आपल्याला कोणाशी काहीच घेणं देणं नसते, आपली भाकर भाजली जाते ना, आपलं पोट भरते ना, बस झालं. लोकांचं उपाशी मेले चालतात, आपल्याला काय करायचं? अभियोग्यता धारकांनो एकमेकांना सहकार्य करा, नाही तर बस भाग्यश्री मी तर गेली माहेरी, मस्त आंब्याचा रस खाऊन राहिली, हो बाई जयश्री तू तर जा, आणि है ना त्यांना पण बोलून घे, चांगला धोंडा खाऊ घाल त्यांना, बस हेच हो बाई. आणि आपला गोटा कितीवर गेला ग? हो मागच्या वेळेस तर 122 वर होता, तुला किती आहेत? नाही मला तर 126 आहेत, माझं तर राहून जाईल. एवढ्यावरच आपण हो ना. मुलांचंही तसंच, हा काय मग सर तुम्हाला किती आहेत? मला 146. आपल्याला काय, आपलं होऊन जाते, बाकीच्या होऊन जाऊ दे की नाही, लागू की नाही लागू, आपल्याला काय करायचं हेच ना. जर तुम्ही अभियोग्यता धारक असाल तरच आजचा व्हिडिओ बघा मित्रांनो. अभियोग्यता धारकांच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे, त्याच्यामुळे शेवटपर्यंत पहा. एक मुलगा 5 वर्ष अभ्यास करतो, TET पास होतो, अभियोग्यता परीक्षा पास होतो, अभियोग्यता मिळवतो, रात्रभर जागून त्याने त्यावेळेस अभ्यास केला, मेहनत केली आणि तरीही तो आज काय बेरोजगार आहे. पण दुसरीकडे ज्याने शिक्षक पात्रता परीक्षात पास केली नाही, ज्याने स्पर्धा परीक्षा दिल्यात, मार्क कमी आले, तरी आज सिस्टीम मध्ये ते शिक्षक म्हणून काम करत आहेत. हा प्रश्न विचारला पाहिजे की नाही विचारला पाहिजे तुम्हीच ठरवा आता. आज महाराष्ट्रात हजारो नाही तर लाखो अभियोग्यता धारक आहेत जे विद्यार्थ्यांनी घर विकून, काही विद्यार्थ्यांनी घर विकून त्यांनी अभ्यास केला, शेती गहाण ठेवली, अक्षरशः काहींनी आईचे दागिने विकलेत, पण डोळ्यात त्यांचे एकच स्वप्न होतं ते म्हणजे शिक्षक व्हायचं. आजही अनेक अभियोग्यता धारक आहेत ज्यांनी प्रामाणिकपणे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी दिली, त्यांना 110 गुण आहेत, 120 गुण आहेत, 150 गुण आहेत, 140 गुण आहेत, 160 गुण आहेत. ते कोणाला त्याच्यापेक्षा कमी आहेत, पण त्यांनी त्यांच्या मेहनतीने, इमानदारीने, जिद्दीने अभ्यास करून मिळवलेले मार्क्स आहेत. एका गरीब घरातील मुलासाठी शिक्षक होणं म्हणजे काय फक्त नोकरी नसते, तर ती त्याची घर बदलण्याची ती आशा असते, त्याची आई वडिलांच्या डोळ्यातला तो एक अभिमान असते. आज काय परिस्थिती आहे? आज सगळीकडे बघा ना, इकडे तिकडे ज्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास केला ना ते अजूनही वाट पाहत आहेत, चातक पक्षासारखी वाट पाहत आहेत की कधी है ना पावसाचा थेंब पडतो आणि मी वरच्या त्याला झेलतो, कधी शिक्षक भरती सुरू होते आणि कधी मी शिक्षक होतो. होय मी शिक्षक होणारच, हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो ना, तेच अभिमानानं तुम्हाला शिक्षक होणार हे मी तुम्हाला देखील सांगितलं होतं. पण आज सिस्टीम मध्ये जे आहेत टिकून है ना, बघा ना तुम्ही इकडे तिकडे बघा मित्रांनो, अनेक शाळा आहेत तिथे अजूनही शिक्षकांची कमतरता आहे की नाही तुम्ही सांगा, येस ऑर नो कमेंट करा. आज अनेक विद्यार्थ्यांना विषयात शिक्षक नाहीयेत, शाळांमध्ये शिक्षक नाहीयेत, ग्रामीण भागामध्ये तर परिस्थिती अतिशय गंभीर आहे. अक्षरशः त्यांच्या त्या शाळा बाहेर बाजूच्या शाळेला जोडण्यात येत आहेत, समूह शाळेसारखे प्रकल्प है ना या महाराष्ट्रात राबवण्याचे प्रयत्न होत आहेत आणि एका वर्गात 2-2, 3-3 वर्गाचा भार दिसत आहे. विद्यार्थ्यांचं नुकसान होत नाही याच्यात. जिथे प्राथमिक शिक्षणच जर कमजोर होत असेल तर ती जनरेशन कशी होणार आहे भविष्यातली, आणि त्यांना घडवण्यासाठी अभियोग्यता धारक पात्रता घेऊन तयार आहेत, पण आज त्यांना का नोकरी नाहीये? पात्र विद्यार्थी घरी आहेत आणि अपात्र सिस्टीम मध्ये का आहे? पूर्वी प्राधान्यक्रम देण्याची संधी अमर्याद होते आणि तुम्ही सांगा, मला सांगा.
2022ला जी शिक्षक भरती झाली तेव्हा प्राधान्यक्रम देण्यासाठी 100-50 अशी मर्यादा होती का? मग यावेळेस अभियोग्यता धारकांना याच्याशी काहीच घेणं देणं का नाहीये? अहो, ज्यांना मार्क्स कमी आहेत, ज्यांचे ॲव्हरेज मार्क्स आहेत, त्याला देऊ द्या ना अनेक प्राधान्य. शेवटी काय आहे ना, जिथे मेरिटवाला विद्यार्थी लागलेला नाहीये तो ऑलरेडी लागून गेलेला आहे, मग खालच्या जागा त्याला संधी मर्यादित का केली जाते? मर्यादा अशी आलेली आहे आणि अभियोग्यता धारकांना त्याचं काहीच पडलेलं नाही, नाही का? एका विद्यार्थ्याला त्याच्या गुणवत्तेनुसार जास्तीत जास्त पर्याय मिळायला पाहिजे का नाही मिळायला पाहिजे? तो ऍप्लिकेबल आहे त्या ठिकाणी तरी अर्ज करू शकला पाहिजे ना. शाळा शिक्षक सरप्लस झाले नाही पाहिजे, शाळा बंद नाही पडल्या पाहिजेत. कारण शाळा बंद होणे म्हणजे काय? एखाद्या गावातलं शैक्षणिक भविष्य बंद होणे एवढंच मर्यादित आहे का? तुम्ही सांगा बरं, कमेंटमध्ये करा बरं. शाळा एखाद्या गावची बंद झाली म्हणजे काय त्या गावाचं शैक्षणिक भविष्य बंद झालं तेवढंच आहे का ते? त्या गावातील जे काही भावी जनरेशन आहे त्यांच्या शिक्षणाचे प्रश्न निर्माण होणार आहे. अभियोग्यता धारकांचा मुद्दा घ्या. अभियोग्यता धारकांचा मुद्दा काय की आज हजारो नाही तर लाखो अभियोग्यता धारक फक्त नोकरीच नाही मागत आहेत, तो आपल्याला न्याय मागत आहे की हे महाराष्ट्र शासन, हे महाराष्ट्र सरकार मायबाप, आम्हाला तुम्ही न्याय द्या हो. जे विद्यार्थी पात्र आहेत, ज्याने टीईटी पास केली, ज्याने अभियोग्यता मिळवली, ज्याने मेहनत केली आहे, त्यांना संधी द्या. आणि जेव्हा पेपर फुटीसारख्या ह्या घटना घडतात, नीट सारखी जी परीक्षा आहे, एवढी रेप्युटेड एक्झामिनेशन आहे, NTA घेते ती, आणि त्यातला जो पेपर आहे तो तुम्हाला 10-10, 15-15 दिवस अगोदर मोठ्या मोठ्या क्लास चालकांच्या हातात दिसतात. आणि मग जे भविष्यात डॉक्टर होणार आहेत ते डॉक्टर कसे होणार आहेत? असे है ना, अभ्यास न करणारे मुलं, इमानदारीने अभ्यास करणारे मुलं मागे, आणि ज्यांनी अभ्यास केला नाही त्यांना लाखो रुपयांमध्ये पेपर भेटतो आणि ते डॉक्टर होण्याचं स्वप्न त्यांचं पूर्ण करतात. आणि ज्यांच्या मायबापांनी शेती विकली, ज्यांच्या मायबापाने घर विकलं, ज्यांच्या मायबापाने आपले काय जमा केलेला जो पैसा आहे ते सगळा लावला आपल्या लेकरांच्या शिक्षणासाठी, आणि त्यांच्यावर वेळ काय आलेली आहे, 2-2, 3-3, 4-4 वर्षांची त्यांची मेहनत, त्यांची राहण्याची, खाण्याची, क्लासेसची फीज भरलेली सगळी वाया गेली एका क्षणात. आणि पुन्हा ते टेन्शन, त्या टेन्शनमध्ये ते 11वी-12वीतल्या लेकरांनी काय करावं? जर या परिस्थितीमध्ये एखाद्या गरीब घरातील, सर्वसामान्य घरातील एखाद्या मुलाने, मुलीने जर आपल्या जीव देण्याचा निर्णय घेतला, त्याला जबाबदार कोण असणार आहे मग अशा परिस्थितीत? काही लोकांच्या चुकीच्या धोरणांमुळे आहे ना, स्वतःचं ग्लॅमर वाढवायचं, 2-2 हजार कोटीपर्यंतचे टर्नओव्हर करायचे, मोठे मोठे क्लासेस उभारायचे, आणि मग त्या क्लासेसच्या माध्यमातून हा धंदा सुरू करायचा. जिथे लायक विद्यार्थी समोर जात नाही तिथे मग नालायक समोर जातात. कारण मेहनतीवर विश्वास ठेवणारा विद्यार्थी आज प्रश्न विचारत आहे. हे जे मी तुम्हाला सांगत आहे ह्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या मनातल्या भावना आहेत, आणि ह्याच भावना अभियोग्यता धारकांच्या मनातल्या पण आहेत. मेहनतीवर विश्वास जो ठेवतो ना तो अभियोग्यता धारक आज तेच म्हणतो की यस, मी शिक्षक होणारच, कारण मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय आणि माझं शिक्षक होण्याचं स्वप्न मला पूर्ण करायचं आहे. माझ्या बापाने माझ्यासाठी शेती विकलेली आहे, माझ्या मायेने माझ्यासाठी कष्ट घेतलेले आहेत, आणि मी 4-4, 5-5 वर्ष झाले मोठ्या शहरात राहून तयारी करत आहे, आणि अजून मी शिक्षक झालो नाही पण मला शिक्षक व्हायचंय अशी आस लावून बसलेला अभियोग्यता धारक आज सिस्टीम ट्रान्सपरंट आहे की नाही याच्यावर त्याच्या मनामध्ये भीती निर्माण होत आहे की जर NTA सारख्या परीक्षेमध्ये हे होते तर माझी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी ही सिस्टीम ट्रान्सपरंटली राबवली पाहिजेत. याच्यामधला रोडमॅप जाहीर झाला पाहिजे, 100% भरती झाली पाहिजे. जर जागा रिक्त आहेत, शाळा रिकाम्या आहेत, विद्यार्थी शिक्षकाची वाट पाहत आहेत, आणि इथे शिक्षक होण्याची अभियोग्यता धारक करलेला जो अभियोग्यता धारक आहे तो देखील जॉबची वाट पाहत आहे, मग त्याला जॉबवर का घेतलं जात नाही? कंत्राटी शिक्षक का भरले जातात? प्रामाणिक राहून अभियोग्यता धारकांनी चुका केल्यात का? प्रामाणिक राहणं ही चूक आहे का आजच्या काळामध्ये? म्हणून आज आवाज उठवलाच पाहिजे मित्रांनो. आज ही सिस्टीम ट्रान्सपरंट झाली पाहिजे, 100% भरती झाली पाहिजे, जागा भरल्या पाहिजेत, प्राधान्यक्रमाची मर्यादा देखील वाढलीच पाहिजेत. याच्या संदर्भात कोणीही आवाज उठवायला तयार नाही का? हो, त्या चिमुकल्या मुलीवर झालेला अत्याचार त्याच्या संदर्भात काय कोणी कॅन्डल मार्च काढला? झालं तेवढंच होतं. नीटच्या विद्यार्थ्यांचा पेपर फुटला म्हणजे 2 वर्ष वाया गेली. तुमचे आई वडील नोकरीवर आहेत, तुम्हाला लाखो रुपये लावायला ते तयार आहेत म्हणून तुम्हाला प्रॉब्लेम नाही.
आणि गोरगरिबांचं आम्हाला काही घेणं देणं नाही. आपल्याला कोणाशी काहीच घेणं देणं नसते. आपली भाकर भाजली जाते ना, आपलं पोट भरते ना, बस झालं. लोकांचं उपाशी मेले चालतात, आपल्याला काय करायचं. सरकारने विद्यार्थ्यांच्या मनातला आवाज ऐकला पाहिजे, कारण प्रत्येक भरती उशिरा झाली तर प्रत्येकाची संधी कमी होते. अहो, किती अभियोग्यताधारक देशभर होत आहेत. एका अभियोग्यताधारकाची संधी कमी झाली तर ती फक्त त्याची डिफेक्ट नाही, त्याचा फेलियर नाही, त्याच्या पूर्ण कुटुंबाचा, त्याच्या घराचा फेलियर आहे. एका पात्र विद्यार्थ्याला जर वर्षानुवर्षे वाटच बघायला लावणारी सिस्टीम असेल तर कधीच मजबूत शिक्षण व्यवस्था आपण निर्माण करू शकतो का, हा एक प्रश्न निर्माण होतो सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये, अभियोग्यताधारकाच्या मनामध्ये. अरे अभियोग्यताधारक असेल, नीटची परीक्षा देणारा परीक्षार्थी असेल, बेरोजगार असेल, या सगळ्यांना आज त्यांच्या परिस्थिती सुधारणं पाहिजेत. आणि यातच युद्धासारखं एक मोठं संकट आपल्या डोळ्यासमोर आहे. कधी लॉकडाऊन लागण्याची भीती आहे, कधी अस्थिरता निर्माण होण्याची भीती आहे, आणखीन कितीक गोष्टी, कितीक संकटांना सामोरं जायचंय माहित नाही. पण माणसानं माणुसकी मात्र आता जिवंत ठेवणं गरजेचं आहे. मी अभियोग्यताधारक आहे, तू अभियोग्यताधारक आहे ना, तर मग मी तुला कशी मदत करू शकतो का, मी तुझ्याकडून पैसे उकळले पाहिजे. जर मी तुझ्यापेक्षा जास्त माहिती आहे, मला थोडा अनुभव आहे, मग मी तुमच्यासाठी क्लासेस काढून तुमच्याकडून पैसे लुटायचे. अशा अस्थिर आणि जे काही अनसर्टन सिच्युएशन आता निर्माण होत आहे समाजामध्ये, आर्थिक दृष्टिकोनातून देशासमोर, तर अशा परिस्थितीत एकमेकांना मदत करायला पाहिजे. मित्रांनो, अभियोग्यताधारकांनो, एकमेकांना सहकार्य करा. नाही तर बस भाग्यश्री मी तर गेली माहेरी, मस्त आंब्याचा रस खाऊन राहिली, हो बाई जयश्री तू तर जा, आणि है ना त्यांना पण बोलून की चांगला धोंडा खाऊ घाल त्यांना, बस हेच. हो बाई, आणि आपला गोटाप कितीवर गेला ग? हो, मागच्या वेळेस तर 122 वर होता, तुला किती आहेत? नाही मला तर 126 आहेत, माझं तर होऊन जाईल. एवढ्यावरच आपण हो ना. मुलांचंही तसंच, हा काय अमोल सर तुम्हाला किती आहेत? मला 146. आपल्याला काय, आपलं होऊन जाते, बाकीच्याचं होऊन जाऊ दे की नाही, लागू की नाही लागू, आपल्याला काय करायचं, हेच ना. नाही काही अभियोग्यताधारक, अरे मी तर शिक्षक भरतीवर डिपेंडंटच नाहीये, मी तलाठीचा अभ्यास करतोय, मी MPSCचा अभ्यास करतोय, मी ग्रामसेवकचा अभ्यास करतोय. हो, सगळा अभ्यास करायला पाहिजेत. अरे पण ज्यावेळेस तुम्हाला तुमच्याच न्याय हक्कासाठी लढायचंय तेव्हा मागणी तर मांडायला पाहिजे ना. सर्वांनी आपल्या अधिकाराच्यासाठी आवाज उठवला पाहिजे. प्रत्येकाने आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये पुढाकार घेतला पाहिजेत, एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे. डिव्हाइड अँड रूल नको व्हायला पाहिजेत. पात्र विद्यार्थी बेरोजगार आणि अपात्र सिस्टीम मध्ये, TET पास रडतोय आणि न्याय कोण देणार? मेहनत करणारा मागे आणि सेटिंग करणारा पुढे. शिक्षक भरतीत पात्र विद्यार्थ्यावर न्याय होत आहे? अभियोग्यता मिळाली पण नोकरी अजून नाही मिळाली. अरे असे अनेक प्रश्न आहेत जे अभियोग्यताधारकांच्या मनामध्ये आहेत, पण ते कधी सौम्य मार्गानं, न्यायपूर्ण मार्गानं आपल्या मायबाप सरकारला आपल्याला सांगत राहावे लागणार आहेत आणि ते आपल्याला पदरात पाडून घ्यावे लागणार आहेत. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजेत. आपली शिक्षक भरतीची प्रक्रिया ही पूर्णपणे ट्रान्सपरंट व्हायला पाहिजे. अशी अनेक प्रश्न जे आहेत अभियोग्यताधारकांच्या मनामध्ये आहेत मित्रांनो, तेच प्रश्न मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. जर तुम्हाला या व्हिडिओमधील एखादी गोष्ट पटली असेल तर ती कमेंटमध्ये लिहा, किंवा मग मलाच याच्यामध्ये दोषी ठरवा की तुम्हाला काही काम नाहीये, बसले उठले की सुटले व्हिडिओ बनवत राहतात. मित्रांनो, अभियोग्यताधारकांच्या न्याय हक्कासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजेत आणि आपल्याला लवकरात लवकर ही सिस्टीम ट्रान्सपरंटली पार पडली पाहिजे. याच्यासाठी देखील सजग राहणं गरजेचं आहे आणि आपण तशी आशा ठेवूया. ही शिक्षक भरती तशीच ट्रान्सपरंटली व्हायला पाहिजे. अशी भीती, शंका, जी मनातली विचार, भावना आहे अभियोग्यताधारकांची, ती मी या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असे शिक्षक भरती, पवित्र पोर्टल तसेच शिक्षक पात्रता परीक्षा, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा इत्यादींच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती मिळत जाईल. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती. तोपर्यंत आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू फॉर वॉचिंग टिल टू द एंड.